अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यासाठी, श्रीमंतीचे योग जुळून येण्यासाठी, घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी समाप्त होण्यासाठी, माता लक्ष्मीचा सदैव आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरातील प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होण्यासाठी, जर तुमची मुलं तुमचे पती कुठे कष्ट काम करत असेल तर त्यांची भरघोस प्रगती होण्यासाठी एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले जे तांदूळ आहेत या तांदळाच्या डब्यात ही एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू ठेवल्याने तुमचे दिवस बदलायला लागतील। घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल। घरामध्ये असलेली जी काही अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि संपूर्ण घराची भरभराट होईल। बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूपच दारिद्र्य आहे, कर्ज खूप जास्त झालेलं आहे, ताई कुठलीच इच्छा आमची पूर्ण होत नाही, प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत आहेत, मुलांना पतीला यश मिळत नाहीये, अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय आवर्जून बघा। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। पुन्हा एकदा सांगते, आयुष्याचं सोनं करणारा हा उपाय आहे। काय उपाय आहे, काय सेवा तुम्हाला सांगणार आहे, हे सगळं काही पुढे मी सांगते, फक्त त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपण कधी करायचा आहे तर कुठल्याही शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी, या 4 दिवसांपैकी कुठल्याही दिवसापासून तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे। ठीक आहे, मासिक धर्म सुतक काळ असेल तर त्या टाइमात तुम्ही ही सेवा, हा उपाय करू शकत नाही। आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा उपाय करायचा आहे। फक्त एक आसन टाकून बसायचं आहे, एक स्वच्छ सुंदर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आता असं सांगू नका की ताई आमच्याकडे तूप नाहीये, विकत सहज तूप मिळतं, मान्य आहे थोडंसं महाग आहे, पण जर काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील, जर काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्यालाही खर्च करावा लागेल। तूप ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय किंवा प्रसन्न करणारी गोष्ट आहे। तुपाचा दिवा लावल्याने आयुष्यामध्ये असलेले दारिद्र्य संपत जाते, आपल्या ज्या इच्छा असतील त्या शीघ्ररित्या पूर्ण होतात। असंख्य माहिती सांगितलेली आहे, आता त्याच्यावर जास्त बोलत नाही, फक्त इतकंच सांगते की आपल्याला तुपाचा, शुद्ध तुपाचा एक दिवा देवघराच्या समोर लावायचा आहे। यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक छोटीशी वाटी किंवा छोटीशी प्लेट घ्यायची, अगदी इतकीशी असली तरीही चालेल। यामध्ये एक मूठभर तांदूळ घालायचे आहेत। आपल्या घरामध्ये आपण जे तांदूळ वापरतो तेच घाला। जर तुमच्याकडे अख्खा तांदूळ असेल, बासमती तांदूळ आणू शकत असाल तर तो घातला तर अत्यंत उत्तम राहील, कारण तो अख्खा तांदूळ असतो। मूठभर फक्त अख्खा तांदूळ तुम्हाला त्या वाटीत किंवा प्लेटमध्ये घालायचा आहे। यानंतर काय करायचं तर बघा, आपल्याला एक चांदीचा खडा, आता ताई आम्ही चांदीचा खडा कुठून आणू, चांदीची एक छोटीशी वस्तू घ्या, तुमच्याकडे एखाद्या चांदीचं कानातलं असेल ते घ्या, एखादं पेंडल असेल ते घ्या, चांदीची अंगठी असेल, चांदीचा एखादा मणी असेल, कुठली पण पैंजण असेल, चांदीची फक्त वस्तू आपल्याला आवश्यक आहे। एक चांदीचा खडा किंवा चांदीची एक वस्तू घ्यायची आहे आणि त्यासोबत 7 खडी साखरेचे खडे। आता जी खडी साखर बारीक असते, एकदम छोटी छोटी असते बघा, ती घ्यायची का तर नाही, जे थोडेसे मोठ्या आकाराचे असतात, जे अख्खे खडी साखरेचे खडे असतात बघा, दुकानात कुठेही मिळतील, तर ते 7 खडे घ्यायचे आहेत आणि चांदीचा हा तुकडा। ह्या दोनही ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला त्या तांदळामध्ये दाबायच्यात, म्हणजे जी वाटी आहे ज्याच्यामध्ये तांदूळ घेतले त्याच्यामध्ये या दोनही वस्तू ठेवायच्यात आणि वरती पुन्हा थोडेसे तांदूळ घाला, ते वरती दिसले नाही पाहिजेत, अशा पद्धतीने ठेवायचे। ठीक आहे, हे ठेवून झालं की त्यानंतर काय करायचं, थोडंसं हळद कुंकू घ्यायचं, ते त्या वाटीमध्ये त्या तांदळांवरती अर्पण करायचं। त्यानंतर आपल्याला
दुसरी एक वाटी घ्यायची छोटीशी आणि या छोट्याशा वाटीमध्ये कुंकू घ्यायचंय. ठीक आहे. आपण दुकानातून विकत कुंकू आणलं तरीही चालेल, घरामध्ये जर डब्बाभर कुंकू असेल ते घेतलं तरीही चालेल. दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि या 3 बोटांनी त्या तांदळाच्या वरती हे कुंकू अर्पण करायचं आहे. या 3 बोटांनी कुंकू अर्पण करत असताना श्री सूक्तम म्हणायचं आहे. कुंकू अर्पण करत असताना जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये फलश्रुती सहित श्री सूक्तम आहे हे संपूर्ण श्री सूक्तम म्हणायचं आहे. श्री सूक्तम किती वेळा म्हणायचं तर 16 वेळा. 16 वेळा. जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असतो सेम त्याच पद्धतीने तांदळावरती थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आहे. आणि जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो तसं तांदळावरती कुंकुमार्चन करायचं आहे, पण ते 16 वेळा करायचं आहे. 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. हे करून झालं की त्यानंतर त्या तांदळांना अगरबत्ती ओवाळायची आहे. समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे आणि मग त्यानंतर तुमची जी कामं असतील ती करू शकतात. सकाळ किंवा सायंकाळी दोघांच्या कुठल्याही वेळात तुम्हाला ही सेवा करायची आहे. समजा शुक्रवार असेल, मंगळवार असेल, गुरुवार, पौर्णिमा जी एक दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू केलेली आहे, 16 दिवस एकही दिवस गॅप न पडता किंवा एकही दिवस न चुकवता कंटिन्यू 16 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं, पुन्हा 16 वेळा श्रीसूक्त म्हणत म्हणत तुमची जी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची. हे कुंकू जे आहे हे असंच तिथे 16 दिवस असंच ठेवून द्यायचं. ठीक आहे. 16 दिवस पूर्ण झाले, 16वा दिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी काय करायचं, सायंकाळच्याच वेळी त्या तांदळांमध्ये घातलेला जो चांदीचा खडा, चांदीची जी वस्तू असेल ती काढायची, जिथे तुम्ही ठेवता तिजोरीत वगैरे तिथे ठेवून द्यायची. सोबत 7 खडी साखरेचे जे आपण तुकडे घेतले होते या 7च्या 7 खडी साखरेचे दाणेही त्याच्यातून त्या वाटीतून काढायचे. कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ते ठेवून यायचे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जे गरजू गोर गरीब व्यक्ती असतील, छोटी मुलं जरी असतील तर त्यांना ते खडे एक एक करत तुम्हाला खायला द्यायचे. घरात नाही तर घराच्या बाहेरील जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला हे खाऊ घालायचे आहेत. आणि जे तांदूळ आपण इतके दिवस अभिमंत्रित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण कुंकुमार्चन केलेलं आहे, हे सगळे तांदूळ त्या कुंकुवात सगट एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहेत. घट्ट गाठ मारायची आहे. छोटी एक पोटली तयार करायची आहे. ही देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची आहे आणि ही पोटली तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये अन्नधान्याचा जो साठा आहे तिथे ठेवली तरीही चालेल. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, साखर, खडी साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे, ज्यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो व तुमच्या घरामध्ये धन वैभव यांचा वर्षा होतो. खडी साखरेचे उपाय केल्याने आपला शुक्र ग्रह मजबूत होतो आणि तुम्हाला माहिती असेल ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर आयुष्यात मालामाल बनतो. तर त्याचबरोबर तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे, ज्याचा परिणाम हा मनुष्याच्या शरीरावर व मनावर पडत असतो. यामुळे बघा मनाला यामुळे आपलं मन जे आहे ते शांत होतं आणि जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा आपण योग्य तो जो निर्णय असतो तो निर्णय घेतो. निर्णय योग्य होण्यासाठी आपलं मन शांत खूप आवश्यक असतं. मन शांत असेल तर कुठलाच निर्णय कधी चुकत नसेल, मी नेहमीच तुम्हाला सांगते. आणि तांदळाचे उपाय केल्याने आपलं मन शांत होतं, आपलं मन प्रसन्न होतं. त्याचबरोबर चांदी ही गुरुग्रहाशी संबंधित आहे तर ती बुधग्रहाशी संबंधित आहे. चांदीचे उपाय केल्याने किंवा चांदीच्या कुठल्याही सेवा केल्याने आपला बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपला गुरुग्रह जो आहे तो आपल्याला साथ देतो. बघा, चांदी हे माता लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते. खरं तर आपण नेहमी म्हणतो की चांदी सोनं, जिला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो. तर खडी साखर हे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करते. जेव्हा या दोनही गोष्टी श्री महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे दोनही गोष्टी म्हणजे बघा साखर आणि चांदी, जेव्हा तुम्ही दोनही गोष्टी एकत्रित ठेवाल, यांची पूजा पाठ कराल, श्री सूक्तम म्हणाल आणि तुम्ही ह्या दोनही गोष्टी जेव्हा 16 दिवस 16 वेळा श्री सूक्त म्हणून अभिमंत्रित कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे घरातील दारिद्र्य संपत जाईल, घरातील नकारात्मकता संपेल, घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, पैसा ह्या सगळ्यांची प्राप्ती होईल. जेव्हा ती तांदळांची पोटली, अभिमंत्रित केलेली तांदळांची पोटली घरामध्ये कंटिन्यू तुम्ही स्थापित कराल किंवा ठेवून द्याल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील. चहूबाजूनी घरामध्ये पैसा येईल. घरामध्ये पैसा किंवा धन हे कधीही कमी पडणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.